नमस्कार, मी मनीषा नागदेवे. कृषी समृद्धीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. लवकरच बघूया आजच्या ठळक बातम्या. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील आयडियल इंग्लिश स्कूल चिमुकल्यांच्या कलागुणांनी रंगले. विद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम विद्यालयातर्फे गोळेगाव येथील ग्राम संसद भवनाजवळील मैदानावर आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोळेगाव येथील ज्येष्ठ नागरिक गणेश किसनराव बनकर, प्रगतशील शेतकरी पांडुरंग बनकर, गोळेगाव उपसरपंच मुक्ताराम गव्हाणे हे होते. मान्यवरांचे विद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश आराधनेने झाली. पुढे विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांचे नृत्य पाहून प्रेक्षकांमधील युवक व चिमुकल्यांनी ठेका धरला. कार्यक्रमाला शाळेचे पालकवर्ग व गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. प्रतिनिधी अरविंद मुरकुटे, कृषी समृद्धी टीव्ही, सिल्लोड. इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोज साहणे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेड पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मनोभावे वंदन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी विचार घराघरात पोहोचविणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे नेते अशोक साहणे यांनी सांगितले. यावेळी गणेश गुंजाळ, माधव नाटे, गणेश फोकणे, आत्माराम फोकणे, विष्णू नाटेसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी लक्ष्मण सोनवणे, कृषी समृद्धी टीव्ही, इगतपुरी. नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे जागतिक महिला दिनानिमित्त पाणी वाचवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. सदर कार्यक्रमात स्त्री जीवनावर आधारित विषयांवर चर्चा, गाणी व कवितांचे सादरीकरण करण्यात आलंय. कार्यक्रमातून जल हे तो कल है असा संदेश देण्यात आलाय. प्रतिनिधी कुमार तट्टे, कृषी समृद्धी टीव्ही, नागपूर. दिनांक 8 मार्चला स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था व नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने रिलायबल टेक्निकल इन्स्टिट्यूट वडनेर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा प्रेरणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुरतकर तसेच महिला तक्रार निवारण समिती अध्यक्षा कुमारी राखी जाधव यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी हुशार व होतकरू मुली वैष्णवी कलोडे, साक्षी लांबट, मोनाली नागपुरे, वैशाली दुरुद्वार, भाग्यश्री आंबटकर यांना महिला दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे नेहरू युवा केंद्र वर्धा यांच्या अंतर्गत चालविण्यात आलेल्या संगणक आणि शिवणकाम प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 50 विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महिला प्रत्येक ठिकाणी अग्रेसर आहे असे मत विद्यार्थिनी कुमारी भाग्यश्री आंबटकर हिने व्यक्त केले. वर्तमान काळात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे हे त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांमुळे शक्य झाले आहे असे मत विकास तिजारे यांनी व्यक्त केले. प्रतिनिधी राहुल दुरतकर, कृषी समृद्धी टीव्ही, हिंगणघाट. दिनांक 8 मार्च रोजी परभणी जिल्ह्यातील तालुका सेलू येथील कवयित्री व लेखिका अश्विनीताई उद्धव घोगरे राहणार विद्यानगर सेलू यांच्यासोबत महिला जागतिक दिनानिमित्त चर्चा करण्यात आली. त्यांनी लिखाण केले व कविता गायन केल्या. त्यांना काव्य क्षेत्रातील संत जनाबाई काव्य पुरस्कार नांदेड गुरुद्वारा येथे कार्यक्रमामध्ये प्राप्त झालेला आहे व नूतन महाविद्यालय सेलू येथील सुवर्ण महोत्सव या कार्यक्रमाचा पुरस्कार प्राप्त आहे. त्यांना या कार्यासोबतच सामाजिक कार्याची आवड आहे. महिलांसाठी कुठलेही कार्य असो त्या आवर्जून समोर असतात. मी अश्विनी उद्धव घोगरे धुमाळ, कवयित्री, सेलूहून. नुकताच या 2 वर्षामध्ये वैपेनासोबत मैत्री झाली आणि कविता करायचा छंद लागला. मैत्रिणींना खरं सांगू का, महिलांना वाटतं की आपण कमी शिक्षणामध्ये खूप काही करू शकत नाही, पण खरोखर मी पाहिलं आणि अनुभव घेतला, खूप काही करू शकतो. सहज कवयित्री घडली आणि 150 माझ्या कविता झाल्यात. सोबत मी ज्या महिला विधवा आहेत, अपंग आहेत, परित्यक्त आहेत, नवऱ्याने सोडून दिलेल्या आहेत, वृद्ध आहेत, ज्यांना मुलं बाळं सांभाळत नाहीत, त्यांना मी आज अर्थसहाय्य योजनेची मदत मिळवून दिली, त्यांना पगारी चालू करून दिल्यात. आणि एवढंच नाही तर माझ्या कविता पण आहेत आणि सोबत मी शिवगीतं पण केलेले आहेत, लोकगीतं पण केलेली आहेत. तुम्ही शिवगीत म्हणजे किती पर्यंत येत आहेत, त्याची आकडेवारी तुम्ही सांगू शकता शिवगीताची? म्हणजे किती झाले? माझे शिवगीतं 10 पर्यंत गेलेत. शिवगीतं 10 पर्यंत गेलेत, लोकगीतं माझे 10 पर्यंत गेलेत आणि माझ्या कविता ज्या आहेत त्या 150 झालेल्या आहेत. प्रतिनिधी भागवत डवळे, कृषी समृद्धी टीव्ही, सेलू. आजचे बातमीपत्र इथेच संपले. आमचे चॅनल बघण्याकरिता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असल्यास खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा.